सीतामाईचा शोध करण्याशिवाय मारुतीराय जेव्हा गेले लंकेला, तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की तू लंकेत जातोयस, पण सगळी राक्षसांची नगरी आहे, फक्त एक सज्जन घर आहे आपलं, तुला चहा बी लागला तर तिथं जा. तो पीत होता चहा का नाही पुढचा विषय, पण तू जा तिथे, बिभीषणाचं घर आहे. मारुतीराय उड्डाण करून लंकेत आले. अशोक वाटिकेचा विध्वंस झाला, सीतामाईचा शोध लागला, पण मारुतीरायला करमे ना, कारण भजन नाही ना. लंकेत कोण भजन करणार? भजन न करणारी गावं लंकेसारखीच आहेत, कोण भजन करणार? बिभीषणाचं घर तरी कोण सांगणार? पण बुद्धिमत्ता वरिष्ठम असणाऱ्या मारुतीरायांनी एक उड्डाण केलं आणि सगळ्या लंकेला प्रदक्षिणा घातली आणि एका मोठ्या वाड्यापुढे उभे राहिले आणि आतमध्ये गेले. तो बिभीषणाचाच वाडा होता. बिभीषण आतमध्ये रामरायाची पूजा करत होते. मारुतीरायांनी मोठ्यांदा जय जयकार केला, जय श्रीराम. बिभीषणानं बघितल्यावर त्यांनी मोठ्या आनंदानं आपलाही जयघोष केला, जय हनुमान. कुठल्या एकमेकाला आलिंगन दिलं. मला सगळं सांगायचं नाही आहे. बिभीषणाने प्रश्न विचारला की ही सगळी लंका नगरी राक्षसांची आहे, माझ्या घराचा पत्ता तुला कोणी सांगितला? त्या मारुतीरायाने सांगितलं, मी कुणाला विचारलं नाही किंवा मोबाईलवर मॅप पण लावला नाही. मग घर कसं सापडलं? त्यामुळे मी सगळ्या लंकेला प्रदक्षिणा केली, फक्त एका दारात तुळशी वृंदावन दिसलं आणि या वृंदावनात तुझ्या घराचा पत्ता सांगितला. हे मारुतीरायाने वर्णन केलं. त्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. याचा अर्थ असा आहे, सामान्यपणानं ढोबळपणानं सांगतो, ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ते सज्जनाचं घर आहे, आणि ज्या दारात तुळशी वृंदावन नाही ते राक्षसाचं घर आहे. एवढं कळालं तरी कीर्तन पुष्कळ कळालं महाराज. दारामध्ये असणं वृंदावन ही त्याच्या सज्जनपणाची साक्ष देतं. ज्याला कीर्तन करायचं आहे, हे सगळे नवोदित कीर्तनकार, नव्यानं सुरू झालेली कीर्तन परंपरा खूप वाचलं पाहिजे. ते खूप वाचलं पाहिजे. हे सगळे माझे मित्र आहेत. खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे आणि थोडं सांगितलं पाहिजे. सध्या खूप वाचण्यापेक्षा थोडं वाचून जास्त सांगायचा सपाटा चालला आहे, त्यामुळे हे परिणाम आहेत. इतकं वाचलं पाहिजे, इतकं वाचलं पाहिजे. जरा बोलू, ऐकता? सांगू म्हणता? ज्ञानेश्वरी जेवढ्या अभिरुचीनं वाचली पाहिजे तेवढा चांदोबासुद्धा वाचला पाहिजे. वर्तमानपत्रसुद्धा तेवढ्याच हिमतीनं आणि दिमतीनं वाचलं पाहिजे. मी काही परीक्षा घेत नाही आहे, पण शेकड्यातले किती लोक अग्रलेख वाचतात हा एक प्रश्न असेल. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. आमच्या घरी चांदोबा यायचं. एक 1.5 रुपयाचं मासिक होतं लहान मुलांचं. आता तोही चांदोबा लिंबवणीच्या झाडाआड गेला. चांदोबा असायचा. त्या चांदोबामध्ये गोष्टी यायच्या छान छान. एक गोष्ट मला आता कीर्तनातही उपयोगी पडली त्यातली. म्हणलं ना, तेवढ्याच तोला मोलानं ती वाचली पाहिजे. गोष्ट सांगतो. एक राजा होता. निखळ तत्वज्ञान सांगितलं तरी कळणार नाही, थोडंसं दृष्टांत असेल तर बरं वाटतंय माणसाला. परवा मी ओघानं माझ्या प्रवचनात एक कोंबडीची गोष्ट सांगितली. आत्ता अलीकडे मुंबईला प्रवचन झाली, अशोक भाऊ एक कोंबडीची गोष्ट सांगितली. काय माणसांची अभिरुची रद्दी झाली आहे. कीर्तन संपल्यावर एक श्रोता आला, दर्शन घेतलं, म्हणला लय भारी प्रवचन झालं, कोंबडी आवडली. तेवढंच कीर्तन प्रवचन आहे. रसग्रहण कसं असावं हा एक प्रश्न मोठा आहे. ते एक राजा होता आणि त्याचा एक प्रधान होता. राजा थोडा नास्तिकवादीच होता. प्रधान मात्र सत्वशील आणि अत्यंत भाविक होता, श्रद्धावान होता. काय झालं, दोघे जण असे फिरायला निघाले रस्त्याने. अलीकडच्या भाषेत शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर मॉर्निंग वॉकला निघाले. काय झालं, रस्त्यामध्ये एक छोटंसं तुळशीचं झाड दिसलं. छोटंसं झाड, तुळशीचं रोप. हा भाविक होता प्रधान.
त्यांनी कमरेत वाकून नमस्कार केला तुळशीच्या झाडाला. तो राजा म्हणाला, प्रधान जी ये क्या है? तो वाकला ना तिथं, ये क्या है? तर प्रधानजीने हात जोडले, म्हणाले हे भगवान आहे, तुळशी आमचा देव आहे. त्या बादशाला राग आला. त्याने ते तुळशीचं झाड उपटलं, चोळामोळा केलं आणि फेकून दिलं. तर प्रधानजीला वाईट वाटलं, पण आता काय करणार, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, याला काय सांगणार, मग काहीतरी केलं पाहिजे म्हणले. एक फरलांगभर गेले. त्या प्रधानजीला दिसलं एक मोठं खाचखुजलीचं रोप होतं, मोठं झाड होतं. त्या प्रधानजीने त्याचा साष्टांग नमस्कार घातला. त्या राजाने विचारलं, अभी ये क्या है? तो प्रधानजी बोले, ये उससे भी बड़ा भगवान है, वो छोटा भगवान, ये बड़ा भगवान. त्याला राजाला खुमखुमी होतीच. त्याने ते पण झाड उपटलं आणि चोळामोळा केलं आणि टाकून दिलं. पुढे काय झालं सांगितलंच पाहिजे. ती जी तुसं पडली सदऱ्यात, तिने आग झाली आणि तो टराटरा खाजवायला लागला. आग झाली सगळ्या अंगाची आणि तो ओरडला, प्रधानजी प्रधानजी ये क्या हुआ? तो प्रधानजी बोले, कुछ नहीं हुआ, छोटे भगवान ने बड़े भगवान को फ़ोन किया, जब ही ऐसा हुआ, आपने जो वहाँ किया, तो अभी क्या करना पड़ेगा, जाओ छोटे भगवान की माफ़ी मांगो. तिथून ते दोघं जण आले. ते तुळशीचं झाड पडलेलंच होतं. त्या राजाने नमस्कार केला. बिरबलाला तुळशीचे औषधी गुण माहीत होते. आणि ते झाड उचललं, त्या चोळामोळा केला, त्याचा रस काढला, राजाच्या सर्वांगाला लागला, त्याचा दाह शांत झाला आणि त्याने आभाळाकडे हात केले आणि दृष्टांत संपला. तुळशीचा महिमा असा आहे, गंभीर महाराजांना विचारून बघा. खूप मोठा आहे मामा, खूप महिमा आहे. मग तुळशीचं रोप इतकं जर औषधी आहे, पण वारकरी संप्रदाय हा द्रष्ट्या पुरुषांचा संप्रदाय, त्यांनी काय केलं, देवाला आवडणारी तुळशीची माळ गळ्यात घालायला सांगितली. अनेकांना जो प्रश्न पडतो की गळ्यात तुळशीची माळ का घालायची, हे निष्ठावंत वारकरी बसलेत माझ्यासमोर. आजही आमचे महिना वारकरी रस्त्याने चालतायत. खरं ते या साळ्या भोळ्या आणि निष्ठावंत वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकती आहे, मानावं लागेल. मी आवाज बोलत नाही. मी कधी मोटारीतून चालून समोरनं येणारा पंढरीचा वारकरी दिसला तर मी तिथूनही नमस्कार करतो. तुमच्या पुण्याईनं वारकरी पंथ चालतो, मानावं लागेल. का घालायची माळ गळ्यात, का घालायची? घालू नये सांगणारा एक वर्ग अजून वेगळाच आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानं, माझ्यावर वारकरी संप्रदाय कीर्तनाचे उत्तम संस्कार ज्यांनी केले ते होते वारकरी संप्रदाय भूषण परमश्रद्धेय सदानंद गुरुजी आळंदीकर. त्यांनी मला शिकवलं. वर्तमानापेक्षा ते 1 दशकभर पुढे होते, 10 वर्ष पुढे होते. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथी उत्सवात सांगितलं आहे की सदानंद गुरुजी नावाचा ग्रंथ मी 25 वर्ष वाचला, पण त्यातले अनेक अध्याय मला कळाले नाहीत. या सूर्यवंच्या साक्षीनं सांगायला काय अडचण आहे. हिमालयासारखी माणसं पाहिली आम्ही, हिमालयासारखी. त्या तुलनेमध्ये आता टेकडेच दिसत आहेत. त्या दिसेनात का, पण आत्ताचे लोक त्या टेकड्यांनाच हिमालय म्हणतात. हा घोटाळा मोठा. काय माणसं होती. या गुरुजींनी फार सुंदर सांगितला होता, फार सुंदर किस्सा, मला स्मरण झालं त्यांचं आता. एक प्रमाण आहे महाराजांचं, तुम्ही अर्थ कसा लावणार. माझ्याकडे बघा, माझ्या देहपुलीकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल ते चरण. संतांची चरण करणं इतकी सोपी नाही गोष्ट. सांगतो. एक फार सुंदर चरण आहे, फार सुंदर. तर स्वल्पविराम कुठं द्यायचा, थांबायचं कुठं, याच्यावर त्याची अर्थ निष्पत्ती अवलंबून आहे. चित्त शुद्ध तरी काय करीसी, जे चरण आहे ते असं आहे. तर नीट बुद्धीला ताण देऊन ऐकलं तर कळेल.
चित्त शुद्ध तरी काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणासी. चित्त शुद्ध असेल तर काय माळ करायची गळ्यात? चित्त शुद्ध तरी काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणासी. फक्त भूषण म्हणून ठीक आहे, पण गुरुजींनी स्वल्पविराम अलीकडे दिला आणि अर्थ वेगळा सांगितला. त्यांची खासियत होती. चित्त शुद्ध तरी काय करीसी, माळा मंडित सकळा भूषणासी. काय तुझ्या चित्तशुद्धीला खायचं आहे? माळ असली पाहिजे. यांच्यावरनं माझ्या लक्षात आलं आता, ते गुरुजी म्हणायचे तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, कंठी मिरवा तुळशी. घाला नाही सांगितलं, तुळशी मिरवा. म्हणजे अशा सदऱ्याच्या वर ठेवायला पाहिजेत, दाखवले पाहिजेत आमच्या गळ्यात माळ आहे. नाही तर दुर्बिणीतनं बघावी लागायची आहे का नाही. महिना वारकऱ्यांच्या माळ्या बघ कशा आहेत, गळावर. भोसरीकर माऊलीच्या गळ्यात किती माळा होत्या, मिरवल्या त्यांनी. कंठी मिरवा तुळशी, व्रतकरा एकादशी. नाही तर माणसं आमच्याकडे येतात, महाराज याला माळ घाला. कीर्तन संपल्यावर बसवतात माळ घालायला. हे का हो, लई पेत आहे, म्हणजे पिण्यासाठी माळ आहे? नाही 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 नाही. या चरणाचा अर्थ असा आहे की पांडुरंगाला ते आवडतं म्हणून आम्ही गळ्यात माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. हरी रवी गोपीचंदन पाहिजे कपाळाला. हे गोपीचंदन काय प्रकार आहे हे सगळ्या माता माऊल्यांना पण कळावा, तुम्हालाही कळावा. दृष्टांत देऊन जातो म्हणजे कळेल. एकदा देवर्षी नारद आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या दालनात आले आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, तुझा प्रिय भक्त कोण आहे? नारदाला वाटलं त्याचंच नाव घेतील. पण भगवान कृष्णचंद्राने सांगितलं की माझ्या सर्वात प्रिय जर कोण असतील त्या गोपिका आहेत, ब्रजबाल आहेत. नारदाला नाही आवडलं ते. पुन्हा एकदा नारद आले, त्यावेळेस देवाने याला काहीतरी शिकवलं पाहिजे, डोक्याला हात लावून बसला. देवा का रे डोक्याला हात लावला? मी डोकं दुखतं आहे. असं काही औषध नाही केलं? मागवायचं अजून, तू आणलंस तर बरं होईल. काय औषध आहे सांग, मी आत्ता घेऊन येतो. म्हणजे भगवत भक्ताच्या पायाची माती जर लावली माझ्या कपाळाला तर तत्क्षणी माझं डोकं थांबेल. नारद म्हणले आत्ता घेऊन येतो. एका ऋषिकुलात गेले आणि त्या ऋषीला सांगितलं तुमच्या पायाची थोडी माती द्या. त्या ऋषीने अशी अजब मागणी बघितल्यानंतर म्हणले कशाला, माझ्या पायाची माती कशाला? या सगळ्या भगिनी बसल्या, त्यांना विचारा. अमावस्येच्या दिवशी एखादी शेजारची बाई आली आणि तुम्हाला म्हणाली थोड्या लाल मिरच्या द्या, द्याल का? थोडं मीठ द्या. काही काही गोष्टी संध्याकाळी द्यायच्या नसतात. संध्याकाळी दही द्यायचं नाही, मीठ द्यायचं नाही, होय की नाही? ह्यांनी माती का मागितली? त्या देवर्षी नारद म्हटले देवाचं डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाची माती त्याला लावली त्याचं डोकं थांबेल. ते ऋषी म्हणाले देवाचं डोकं थांबेल हे बरोबर आहे, तुझं डोकं फिरलं नाही ना. माझ्या पायाची माती त्याला डोक्याला लावायची म्हणजे मी नरकात जाणार, मी नाही माती देणार. तिथं माती मिळणार नाही. तेव्हा नारदाला असं वाटलं की हे औषध न मिळणार आहे. सगळं नाही सांगत बसत. अनेक ऋषिकुलात नारद गेले पण नाही मिळाली माती. सरते शेवटी ते गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर सगळ्या गोपिकांचा जथा पळत आला. देवर्षी नारदाला पाहिल्यानं विचारलं आपण कुठून आलात? द्वारकेहून आलो आहे. आमचा कृष्ण बरा आहे ना? त्याचं डोकं दुखतंय म्हणून सांगायला आलो आहे. औषध नाही केलं, औषधच घ्यायला आलो आहे. काय औषध आहे? कोणत्या तरी भगवत भक्ताच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर देवाचं डोकं थांबेल. एवढं ऐकायचाच अवकाश. सगळ्या गोपिका पळत गेल्या. घरातून हांडी भांडी भरून आणली, पाणी टाकलं, चौकात चिखल केला. त्या चिखलामध्ये गोपिका नाचल्या आणि आपल्या पायाची माती वाटीनं खरवडून एवढा मोठा गोळा नारदाच्या हातात दिला आणि सांगितलं नुसत्या कपाळाला नाही सगळ्या अंगाला लाव त्याच्या. नारदाने विचारलं अगं तुम्ही माती दिली खरी, पण तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली
तर तुम्ही नरकात जाल. याचं भान आहे का तुम्हाला? एक ज्येष्ठ गवळण पुढे आली नारदाला म्हण, नारदा खरं सांगू, ऐकतोस? सांगा ना. ही गवळण म्हणाली, आम्ही 100 वेळा नरकात जाऊ पण त्याचं डोकं थांबलं पाहिजे. हा भक्तीचा सर्वात मोठा विजय, लक्षात ठेवा. आम्ही नरकात जाऊ पण त्याचं डोकं थांबलं पाहिजे. एक म्हातारी गवळण पुढे आली आणि त्यांनी विचारलं, म्हातारे गवळणी, कृष्ण नारदा, आमच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागली वा भक्ताच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागली तर त्याचं डोकं थांबतंय, हे तुला कोणी सांगितलं? देवानीच सांगितलं. देवानी सांगितलं? होय. कुणाला सांगितलं? मलाच सांगितलं. ऐकता? ती गवळण म्हणाली, ज्या क्षणाला तुला सांगितलं त्या क्षणात तुझ्या पायाची माती का नाही लावलीस? तू भगवत भक्त नव्हतास काय? खजील झाले नारद. ती माती घेऊन आले आणि देवाच्या डोक्याला लावता क्षणी देव खदा खदा हसायला लागला. नारदाने विचारलं, डोकं दुखायचं थांबलं? देव हसला, दुखतच नव्हतं. तुझी डोकेदुखी थांबवायची होती. बघ, त्यांनी माती काढून दिली. ज्या गोपिका नाचल्या, ती व्रजधामातली माती म्हणजे गोपीचंदन आहे. ते गोपीचंदन वारकरी आपल्या कपाळाला धारण करतात. ते धारण केलं की देवाला आवडतंय. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. पुढे हृदय कळवळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवा. गोष्टी सांगितल्या, अजून 2 शिल्लक आहेत. 1, भगवंताचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. 2, गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे. 3, कपाळाला गोपीचंद लावला पाहिजे. आणि 4, वैष्णवांविषयी अंतकरणामध्ये जिव्हाळा असला पाहिजे. एक खूप मोठं संत संमेलन भरलं होतं पंढरीला. माझ्या भाषणामध्ये मी या संबंधी बोललो आहे. परत उद्धृत करतो, ऐका म्हणजे कळेल. 2च वाक्य सांगतो म्हणजे कळेल. पूर्वी 2 साधू एकत्र भेटले एकमेकांना. चौकामध्ये भेट झाली, एकमेकाला भेटले. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकमेकांना भेटले. काय व्हायचं? इकडे लक्ष द्या. एकमेकांना भेटले की बोलण्याची नाही मग देवाविण काही. चरण लक्षात ठेवा. 2 जण एकमेकांना भेटले, बोलण्याची नाही मग देवाविण काही. ऐकताय ना? पूर्वीचे 2 साधू एकत्र भेटले एकमेकांना की बोलण्याची नाही मग देवाविण काही. देवाशिवाय काही बोलत नव्हते. आणि आताचे 2 साधू एकमेकांना भेटले की बोलण्याची नाही. हे तरी माझं बोलणं कळतंय का नाही? संभाषणच नाही. काय आनंद वाटत असेल नामदेवराला ज्ञानोबारा भेटल्यानंतर. काय आनंद वाटत असेल गोरबा काका सावतामाळी महाराजांना भेटल्यानंतर. ही परंपरा बघा किती उत्तुंग आहे. एकमेकांना भेटल्यानंतर आनंद झाला पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवाचा. आणि शेवटचं सूत्र एकनाथ महाराजांनी या 3ऱ्या चरणामध्ये मांडलं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी
कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आ आ आ नाही साधन निर्धारी आ आ आ नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा साधन निर्धारी आ आ आ साधन निर्धारी आ तुळसी माळ गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा पाच गोष्टीपैकी 4 सांगितल्यात. अखंड नामसाधना केली पाहिजे. 2 गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. 3 कपाळाला गोपीचंदनाचा टिळा पाहिजे. 4 वैष्णवाविषयी जिव्हाळा असला पाहिजे. आणि 5वी गोष्ट नाथ महाराजांनी सांगितली की आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी केली असता तो देवाला प्रिय होतो. आषाढी गेली, कार्तिकी आली आणि पुन्हा आषाढी आली. आम्ही वारी नाही करू शकलो याची खंत मनी मानसी खूप आहे. पण मागच्या आषाढी वारीच्या कीर्तनात मी सांगितलं आहे, लाईव्ह कीर्तन झालं त्यावेळेस, इकडं लक्ष द्या. आज त्याचा पुनरुच्चार करतो. वारी थांबली नाही आमची, असं कोणत्याही वारकरीने विचार करायचं कारण नाही. वारी चालूच आहे. हजारो महिन्याचे वारकरी पायी गेले, 16 नाही झाला मान्य, पण वारी थांबली नाही. वारी झाली, लोकांनी वारी पोच केली. आम्हीसुद्धा इथं बसून मानसिक वारी करतो आहोत. आणि त्याच्यापेक्षा उच्चतम विचार एवढाच सांगतो की आत्तापर्यंत शेकडो वर्ष वारकरीने वारी केली. या 2 वर्षामध्ये पांडुरंगाने वारकऱ्याची वारी केली, असा हा कालखंड आहे. त्याला तरी कुठे शांत बसवणार आहे? तो भक्ताशिवाय जर राहूच शकत नाही, तो या ना त्या निमित्तानं आपल्याला दर्शन देणार आहे, यात वाद नसावा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. ह्या 5 गोष्टी जर पाहिल्या, एक चरण महत्त्वाचं आहे तेवढं सांगतो. मी एखादा वाद उद्भवेल असं नाही बोलू इच्छित, पण अलीकडच्या काळात पदव्या फार स्वस्त झाल्यात. स्वयंघोषित पदव्याचं पीक आलंय. मी तिकडे जाऊ पण इच्छित नाही, खरोखर इच्छा नाही. पण सवंग प्रतिष्ठेच्या आहारी किती लोक जात आहेत, ही अंतकरणातली व्यथा आहे. रामहरी बुवा याचा शेवटचा काढालोट सांगतो, शेवटचं. हे अलीकडचं तर नाही सांगत. माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या हरिभक्ताच्या मागं हरिभक्तीपरायण लावलं, याच्यापेक्षा मोठा गौरव नसावा. आळंदीला पुरुषोत्तम महाराजांच्याकडे वैकुंठवासी स्वानंद स्वामी महाराजांचा उत्सव होतो. त्या उत्सवात मी कीर्तनात एक गोष्ट सांगितली, इकडे तर लक्ष द्या. मोठी माणसं कशी मोठी होती, कधीतरी त्यांचे इतिहास वाचा. तिथे विजयराव बोत्रे बसलेत, पुस्तक वेडा माणूस आहे.
दुर्दैवाने वाचन बंद झालं आहे मोबाईलच्या जंजाळात. बोलू ऐकता? मोबाईल तुम्हाला फक्त माहिती देईल. ज्ञान पाहायचं असेल तर ग्रंथच पाहावे लागतील, या लक्षात ठेवा. ग्रंथ पाहिल्याशिवाय. हे खूप मोठ्या माणसानं वाक्य टाकलंय, ऐका तर खरं. फार सुंदर वाक्य आहे, घरी घेऊन जा. एवढं इतकं सुंदर लिहिलंय गंभीरराव त्या माणसाने. हा एक एक तोला मोलाची माणसं आहेत. एकापेक्षा एक उत्तम माणसं झाली. इथंच पुण्यामध्ये संपूर्ण तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं इंग्रजी भाषांतर करणारं दिलीप पुरुषोत्तम चित्रे होते. हे सामान्य गोष्ट आहे? 4092 अभंगाचा इंग्रजी भाषांतर करणं खाऊ गोष्ट आहे? ज्याला येस, सॉरी अँड थँक्यू यापेक्षा 3 शब्द येत नाही त्याला काय करणार आहे त्या गोष्टी? त्या विद्वानाने असं म्हटलंय, हे सांगताना पण माझ्या अंगावर रोमांच आले. त्याने असं म्हटलंय, भारतातील देवालयात जाणाऱ्या लोकांच्या रांगा वाचनालयात जातील तर भारतातून परत सोन्याचा धूर निघेल, असं त्यांनी लिहिलंय. वाचनालयात जात नाही. खूप सांगू शकेन मी, खूप. थोरा मोठींचे चरित्र वाचा. मी दोन संदर्भ देणार आहे आता, 2 संदर्भ. इकडे लक्ष द्या. उंची सुद्धा कळावी लागते ते विचारांची. वर्तमानपत्राची रद्दी व्हावी तशी आपली बुद्धी झाली. मी अनेक कीर्तनात सांगितलंय, अनेक. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला याचं मला कधीही कौतुक वाटलं नाही. त्या सुज्ञांच्या साक्षीनं सांगतोय. अशोक महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, मला नाही ते फार विशेष वाटलं. मिरॅकल म्हणून ठीक आहे. मी काय म्हणतो ते ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, नवल नाही. नीट ऐकाल तर कळेल. पैठणला ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, नवल नाही, बिलकुल नवल नाही. नसता बोलला तर नवल. काय कळतंय का मी काय बोलतोय? हात ठेवला आणि बोलला, नवल नाही. हात ठेवून बोलला नसता तर नवल झालं असतं. काय ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला, रेडा बोलला नाही. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर, ज्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत, आमचे महाराज असे सांगायचे की ज्ञानेश्वर महाराज रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना अजून पटत नाही, ते म्हणायचे. आणि त्याच्या पुढचं वाक्य इतकं चांगलं होतं की तो रेडा बोलवला का ना बोलवला याच्यावर वाद करू शकाल, पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे आमच्यासारखे हजारो रेडे बोलायला लावले, हा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला सर्वात मोठा चमत्कार आहे. मानावं लागेल तुम्हाला. त्या ज्ञानेश्वर महाराजांना मला ज्ञानेश्वर महाराज का भावले, मला का भावले असं कोणी विचारलं, मी त्याला एवढंच सांगेल, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, भिंत चालवली आणि सच्चिदानंद बाबांना उठवलं, ही त्यांची कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असेल यात वाद नाही. पण ज्ञानेश्वर महाराज भावले ते वेगळ्या दृष्टिकोनातून. आणि तो दृष्टिकोन कोणता असेल तर वयाच्या 16व्या वर्षी या मुलाला 56 भाषा येत होत्या. हे त्यांचं सर्वात मोठं कौतुक आहे महाराजा, कधीतरी लक्षात ठेवा. आमची एक मराठी धड नाही, आजकालीत मराठी आम्ही बोलू शकत नाही, इतकी आपण इंग्रज आळलो आहे. मराठी बोलून दाखवा, वाटते तेवढी सोपी नाही. इतकं ठाई त्याच्यावर इंग्रजीचं संक्रमण झालं आहे. कोण म्हणतंय का चहा पिण्याचं भांडं, कपच म्हणतोय ना. सांगत बसत नाही सगळं. आता सगळे म्हणतो ना स्टेशनला जातोय, कोण म्हणतंय का मी अग्निरथ स्थानकावर जातोय. मराठी किती अवघड आहे.
अंतिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी या शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या. ऐका तर खरं, हे सांगताना सुद्धा मला सात्विक कंगोर येत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनंतर भाषा प्रभू जन्माला आला या देशातला, आणि ते होते विनोबा. ज्ञानोबानंतर विनोबा. आपलं ज्ञान किती आहे? 2 भाषा आम्हाला धड येत नाही. भागते भागते आयो धपकरगिऱ्या असे म्हणणारे आपण लोक. हिंदी आपली असली दरिद्री. 27 भाषा येत होत्या विनोबाजींना. 27. ज्ञानोबानंतर तेच. सांगू एक वाक्य, अरे ऐकून तर ठेवा. काय विनोबाची उंची असेल. खूप. आई करता त्यांनी मराठी गीताई केली. आपण आता कुठे सेंटरला उभे आहोत. एका बाजूला आळंदी आणि एका बाजूला देहू आहे, आणि मध्ये बसलोय आपण. हा सोहळा चाललाय. ज्ञानोबा तुकोबाच्या मध्ये बसलोय आपण. पण काय विनोबाने लिहिलंय, काय लिहिलंय. मतिकुंठित होईल अशी वाक्य आहेत विनोबांची. वाचा गीता प्रवचन. इकडे लक्ष द्या. बरं होईल तुम्हाला हे वाक्य तुमच्या पदरात पडलं तर. हे वाक्य त्याने असं सांगितलंय. आळंदीन देहूचं वर्णन करताना विनोबाने इतकं सुंदर केलंय. ऐकता. त्याने असं म्हटलंय, इकडे लक्ष द्या. इंद्रायणी संबंधानं त्याने किती सुंदर विचार मांडलाय. काय त्या माणसाच्या भाषेचं वैभव असेल. मी पदव्या किती स्वस्त झाल्यात ते सांगतोय, ही माणसं किती मोठी होती हे सांगतोय. विनोबाजी असं म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं इंद्रायणी आळंदीकडे वाहते. भौगोलिकदृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं आळंदीकडे वाहते, पण अध्यात्माची इंद्रायणी ही आळंदीकडनं देहूकडे वाहते. काय सुंदर लिहिलं महाराजा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भौगोलिकदृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं इंद्रायणी आळंदीकडे वाहते, आणि अध्यात्माची इंद्रायणी ही आळंदीकडनं देहूकडे वाहते. काय विचाराची उंची असेल त्या माणसाची. ते विनोबा शेवटी पत्र संपल्यानंतर लिहित होते, राम हरी. आणि आमचा सर्वांचं श्रद्धास्थान गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज. शेवटी लिहित होते, पंढरीचा वारकरी. हे लिहिण्यामध्ये केवढी ताकद आहे. हे सगळं सांगण्याचं कारण, इतक्या पदव्या स्वस्त झाल्यात, आम्ही काही लिहितोय त्या पदव्या. एका पत्रिकेत एका महाराजांच्या मागं लिहिलं होतं, दशक्रियाचार्य. माहीत नाही अजून कोणत्या युनिव्हर्सिटीची पदवी आहे. मी 1% सुद्धा बाजूला गेलो नाही. गंभीरराव, एखाद्या माणसाच्या मागे परमपूज्य नाही लिहिलं तर त्याला राग येतो, पण एकनाथ महाराज परमपूज्य कुणाला म्हणावं हे शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दन एका जनार्दन ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम.